नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे काही 85% पीक विमा आहे, हेक्टरी 30,000 हा शेतकऱ्यांना 1 जानेवारीपासून वितरण करण्यास सांगण्यात आले. पण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि अद्याप का मिळाला नाही, नेमका हा 1 जानेवारीपासून मिळणार का नाही? संपूर्ण प्रश्नाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर शेतकरी विकास नंबर 1 चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही अवकाळी पावसाने व पूरग्रस्त स्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. बरेचसे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग इतर पिकं समदे पाण्याखाली जाऊन त्यांचे जे काही उबळून खराब झालेले आहेत, त्या पीक विम्याचं अद्याप काही निदान लागलेलं नाही. कारण की आता नुकसान होऊन कमीत कमी 3 ते 3.5 महिने झालेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹1 नाही आलेला. काही शेतकरी परेशान आहेत, काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमकं आहे जे काही अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय सरकारने चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. समजात पहिले म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जे काही आपले नुकसान झाले ते नुकसानाचे जे काही पंचनामे झाले, जे काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्या आधारावर शेतकऱ्यांना हेक्टरी ₹30,000 देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे. व त्याचबरोबर 75% पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता, ते पण सरसकट. पण शेतकरी मित्रांनो, जे काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता, तो वितरण करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे की शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाले त्याचं नुकसान भरपाई भरून न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. पण शेतकरी मित्रांनो, जे काही हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे, यामध्ये आता सांगण्यात येत आहे की 1 जानेवारीपासून जे काही वैयक्तिक क्लेम असो किंवा जे काही पीक विम्याचे काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या संपूर्ण जातपडताळ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येईल, ते म्हणजे की 1 जानेवारीपासून. पण शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्हे असतील, पण त्याआधी जे काही 8 जिल्हे मंजूर झाले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो, बीड असो, जालना असो, परभणी असो, हिंगोली असो, नांदेड असो, त्यानंतर यवतमाळ असो, गडचिरोली असो, असे काही जिल्हे आहेत की ज्यांची सुरुवातीला खूप सारं नुकसान झालं आणि ते सर्वात प्रथम 75% मध्ये मंजूर झाले. पण मग आता मागून सरकारने निर्णय घेण्यात आला की इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पात्र आहेत, त्यामुळे सरसकटच पीक विमा मिळेल असे सांगण्यात आले. पण शेतकरी मित्रांनो, जे काय आपण गेल्या म्हणजे की 2024ची म्हणजे 2024ची स्थिती पाहता, जे काही वर्षभर टाईम गेल्यानंतर पीक विमा मिळाला होता, त्यामुळे शेतकरी खूप नाराज होते. पण शेतकऱ्यांना काही ना काही म्हणजे की मिळालं होतं. त्याच आशेने शेतकरी यावर्षी बी वाट पाहून आहेत की नेमकी जे काही आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे, पीक विमा मिळणार आहे, ते कधी मिळेल आणि किती मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सरकार सांगत आहे की हेक्टरी 30,000 मिळेल. तुमच्या हेक्टरमध्ये किती क्षेत्र सोयाबीन होतं, किती क्षेत्र कापूस होतं, यावर तुमचे नुकसान मिळणार आहे, म्हणजे की पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या शेताचे पीक पाहणी केली का, पीक नोंदणी केली का, अशा बऱ्याचशा त्रुटी आहेत ज्या की ते चेक केल्यानंतर तुम्हाला हा पीक विमा मिळण्यात येते. आता हा पीक विमा राज्यातील 34 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे की समजा जिल्ह्यांना सरसकट देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. पण हे 1 जानेवारीनंतरच प्रोसिजर सुरू होणार आहे. नेक्स्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असेल लाईक करा आणि तसेच मित्रांना, पाहुण्यांना हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा. आणि हो मित्रांनो, जे काय तुमचे आधार कार्ड असतात, बँकला लिंक नसतात, तर आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करून ठेवा. कारण की KYC नसल्यामुळे बऱ्याचशा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या जवळ येत आहेत, पण त्यांच्या खात्यावर पडत नाहीत. त्यामुळे हे 2-3 कामं करून ठेवा, जेणेकरून तुमचे पैसे जमा होतील. त्याचबरोबर फार्मा आय डी जर काढली नसली तर ती पण काढून ठेवा, कारण की फार्मा आय डीशिवाय कोणतीच योजना लाभ करीत नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती मित्रांना, पाहुण्यांना शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.